Hello and welcome back 9th standard to Avadut Academy. Today we are going to start your 15th chapter. तुमच्या 15th चॅप्टरचं नाव काय आहे मुलांनो? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपण ह्या चॅप्टरमध्ये 2-3 अशा लाईफ प्रोसेस बघणार आहोत. तुमच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्या म्हणजे मायक्रोब्सचे तर आपण बऱ्यापैकी बघितलेत आणि पुढे 10thमध्ये सुद्धा पाहणार आहोत. या ह्याच्यात आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सचे थोडेसे लाईफ प्रोसेस किंवा प्रक्रिया पाहणार आहोत की जे त्यांच्या वेलबिंग आणि त्यांची प्रोसेस चांगली चालत राहावं म्हणून ह्या लाईफ प्रोसेस त्यांच्यात ज्या घडलेल्या आहेत, ज्या चालू आहेत, ज्यांच्यामुळे हे जे आपले प्लांट्स आहेत, आपण ॲनिमल्स आहोत, ते सर्वाईव्ह करतोय प्रॉपरली, अशा थोड्या लाईफ प्रोसेस आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन. आता तुम्ही म्हणताल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? नेमकी ह्युमन्स दे मूव्ह वेल, दे डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. ह्युमन्स बोला किंवा ॲनिमल्स, मोस्टली त्यांची मूवमेंट चालू असते आणि त्यांच्यात पण एक ट्रान्सपोर्ट सिस्टम असतो बरं का आतमध्ये, की जी मूवमेंट आहे ती तर एक्सटर्नल झाली, मग आतमध्ये सबस्टन्सेस पण मूव्ह व्हायला पाहिजे, अख्ख्या बॉडीत ते रीच व्हायला पाहिजे. सेम गोज टू द प्लांट्स, की प्लांट्सकडे पण दर सबस्टन्स प्रॉपरली पोचला पाहिजे. म्हणून ह्युमन्सकडे पण आणि प्लांट्सकडे पण एक प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम असतो. नाव ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जो प्लांट्समध्ये आहे तो आपण पाहूयात. प्लांट्समधला सगळ्यात पहिला ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. आता प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्ट काय करायचं? नाव दे मेक फूड, राईट? ग्लुकोज ऑर द फूड विच दे मेक. तर ते दर पार्टला रीच व्हायला पाहिजे. कुठं बनतं हे फूड? इट इज प्रिपेअर्ड इन द लीव्स, राईट? जे आपलं फूड सिंथेसाइज होतं प्लांटमध्ये. प्लांट्स आर द प्रोड्युसर, प्लांट मेक फूड, राईट? बट हे फूड कुठं बनतं? हे बनतं लीव्समध्ये. आता फक्त लीव्स पुरतंच ते राहायला पाहिजे का? नाही. इट शुड रीच एव्हरी सेल ऑफ द प्लांट बॉडी. सो हे जे फूड प्रिपेअर झालं आहे, हे जे ग्लुकोज आहे, ते सगळ्या सेल्सकडे पोचावं एका ट्रान्सपोर्टेशन सिस्टममधून. दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर. वॉटर कुठून भेटतं प्लांट्सला मुलांनो? वॉटर असतं तुमच्या सॉईलमध्ये. त्या सॉईलमधून ते वॉटर अख्ख्या प्लांट बॉडीत जे आहे ते ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे. सो अगेन यू नीड अ सिस्टम टू ट्रान्सपोर्ट द वॉटर. सो येस, प्लांट ऑल्सो नीड्स ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. आता प्लांट्सकडे असतात 2 ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, ज्याला आपण बोलतो कंडक्टिंग वेसल्स सुद्धा. काय बोलतो आपण? कंडक्टिंग वेसल्स. ज्यात झायलम आणि फ्लोएम असतं. व्हॉट इज द कंडक्टिंग वेसल्स? फर्स्ट इज युअर झायलम अँड सेकंड इज युअर फ्लोएम. झायलम जे आहे ते वॉटर ट्रान्सपोर्ट करतं. काय करतं ते? वॉटर ट्रान्सपोर्ट. आणि फ्लोएम जे आहे ते फूड ट्रान्सपोर्ट करतं. फ्लोएम इज गोइंग टू ट्रान्सपोर्ट युअर फूड. म्हणजे तुमचा झायलम कुठून? तुमच्या सॉईलमधून जे पाणी रूट्स ॲब्झॉर्ब करणार आहेत ते अख्ख्या प्लांट बॉडीमध्ये सर्क्युलेट करणार आहेत किंवा ट्रान्सपोर्ट करणार आहेत. आणि जे फ्लोएम आहे ते लीव्सकडून फूड घेऊन अख्ख्या प्लांट बॉडीमध्ये सर्क्युलेट करणार आहेत. सो दीज 2 आर व्हेरी इम्पॉर्टंट वेसल्स किंवा व्हेरी इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट सिस्टम इन युअर प्लांट. आता हे तर कळलं आपल्याला, झायलम पाणी ट्रान्सपोर्ट करेल, फ्लोएम फूड ट्रान्सपोर्ट करेल. बट देर आर 2 मोर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स जे तुमच्या प्लांटच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये गरजेचे आहेत. फर्स्ट इज युअर रूट प्रेशर. आता रूट प्रेशर काय आहे मुलांनो? तुमच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी रूट प्रेशर खूप गरजेचं आहे. आता रूट प्रेशर म्हणजे काय? बघा, काही सेल्स असतात, तुमचे रूट आहेत, जे रूट हेअर्स आहेत, विच आर गोइंग टू ॲब्झॉर्ब द वॉटर.
दे ऑल्सो हॅव सेल्स, दे आर ऑल्सो मेड अप ऑफ सेल्स. मग तिथे एक प्रेशर जनरेट होतो, त्याला आपण रूट प्रेशर बोलतो. बट व्हॉट इज दिस प्रेशर जनरेटेड, कसा काय झालाय हा प्रेशर जनरेट? सी, रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल इन द सॉइल. येस, जे रूटचे सेल्स आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंटली किंवा मोस्ट इम्पॉर्टंटली कुणासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत? वॉटर आणि मिनरल्स जे सॉइलमध्ये आहेत. आता त्या वॉटर आणि मिनरल्सला कुठे यायचं आहे? तुमच्या रूट हेअर्स किंवा तुमच्या रूट थ्रू प्लांटच्या आतमध्ये, राईट? सो द वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल्स ऑन द रूट सरफेस. आता हा आहे आपला रूट. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर रूट. सगळ्यात पहिलं वॉटर मॉलिक्यूल किंवा मिनरल्स तुमच्या रूट सरफेसला येणार, तुमच्या रूट सरफेसला येऊन अटॅच होणार आहे, बरोबर की नाही? आता रूट सरफेसला जेव्हा हे वॉटर आणि मिनरल अटॅच होणार तेव्हा एक डिफरन्स दिसून येणार की रूटच्या सेल्स आणि वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स, राईट? सो ॲज अ रिझल्ट दी सेल्स बिकम टर्जिड. जे हे पाणी आहे किंवा मिनरल्स आहेत, जेव्हा ते तुमच्या रूट सेल्सच्या सरफेसला येणार तेव्हा ते रूट सेल्स काय होणार? पाण्याला ॲब्झॉर्ब करून टर्जिड, फुगणार आहेत. दे आर गोइंग टू फ्लफ आउट, दे आर गोइंग टू बिकम फ्लफी. वॉटर ॲब्झॉर्ब करून ते फुगणार आहेत. दॅट इज टर्जिडिटी बेसिकली ना, की तो सेल टर्जिड आहे. टर्जिड आहे म्हणजे काय? फुगून टमटमीत आहे. इन अ शॉर्ट, व्हॉट यू से, मराठी शब्दात आपण बोलतो की टमटमीत फुगून आहे. दॅट इज कॉल्ड युअर टर्जिड सेल. सो जेव्हा हे वॉटर मॉलिक्युल्स त्या रूट सेल्स ॲब्झॉर्ब करणार आहे, रूट सेल्स, दे आर गोइंग टू बिकम टर्जिड. आता हे जे टर्जिड आहेत ते फक्त तुमचे सरफेसचे सेल्स वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करून टर्जिड राहतात. मग त्यांच्यात आणि बाकीच्या सेल्समध्ये काय आहे? डिफरन्स आहे. आता देर इज अ डिफरन्स. दीज टर्जिड सेल्स एक्झर्ट प्रेशर ऑन ॲडजसेंट सेल. आता हे सेल्स तर फुगून टमटमीत झाले, बट सी, फॉर एक्झाम्पल दीज आर द सेल्स. आता हे फुगून टमटमीत झाले. आता ह्या सेल्सवरती काय करणार आहेत? बाजूच्या सेल्सवरती प्रेशर अप्लाय करणार आहेत. दे आर गोइंग टू एक्झर्ट प्रेशर. दिस इज कॉल्ड रूट प्रेशर. जेव्हा वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करून जे सरफेसचे सेल्स आहेत ते टर्जिड होतील, ते फुगतील, तेव्हा ते बाजूच्या सेल्सवरती एक प्रेशर एक्झर्ट करणार आहेत की हा फुगलाय एवढा, वेट, हा एवढा फुगलाय आणि हा थोडासाच आहे. सो इट इज गोइंग टू कॉज प्रेशर. दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज रूट प्रेशर. या प्रेशरलाच आपण काय बोललोय मुलांनो? रूट प्रेशर. अंडर द इफेक्ट ऑफ दिस प्रेशर वॉटर अँड मिनरल्स रीच द झायलेम. झायलेम कुठे? पहा इथे. हे सगळे कॉर्टेक्स, कॉर्टिकल सेल्स आहेत, राईट? सो इथून त्यांना झायलेमपर्यंत त्या पाण्याला पोचायला कोण हेल्प करतंय? ते रूट प्रेशर. त्या रूट प्रेशरमुळे ते एकामेकांना पुश करत, वॉटर पास करत झायलेमपर्यंत पोचवणार आणि मग झायलेम अख्ख्या तुमच्या प्लांटला पोचवणार. ठीक आहे? सो दिस इज युअर रूट प्रेशर. आणि ह्याच्याने कंटिन्युअसली, या रूट प्रेशरमुळं कंटिन्युअसली बाहेरचे सेल्स आहेत त्यांना वॉटर टच होणार, ते वॉटर ॲब्झॉर्ब करणार, टर्जिड होणार, आतल्या सेल्सला प्रेशर देणार, वॉटर सीप इन करणार. ही कंटिन्युअस प्रोसेस चालत राहणार. कारण वॉटर तर नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे रूट हेअरच्या. जेवढं तिथे पाणी आहे तेवढा वेळ तरी रूट प्रेशर तिथे बनून राहणार आहे. आणि रूट प्रेशरमुळेच हे पुढे ट्रान्सपोर्ट होत राहणार आहे. कोण? युअर water. So root pressure is important for plants to absorb the water into it and push it to the xylem. कुठे पुश करायचे त्यांना? झायलेम. मग पुढचं काम झायलेम करतो, बरोबर सगळ्या सेल्सकडे तो ट्रान्सपोर्ट करणार आहे. ठीक आहे? सो दिस वॉज युअर रूट प्रेशर. सो आपण बोललेलो की दोन ॲस्पेक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या वॉटर ट्रान्सपोर्टेशनला. फर्स्ट वॉज युअर रूट प्रेशर. रूट प्रेशर सगळ्यांना कळलं आहे. आता सेकंड ॲस्पेक्ट इज युअर ट्रान्सपिरेशन पुल. व्हॉट इज युअर ट्रान्सपिरेशन पुल मुलांनो? बेसिकली आता आपल्याला माहिती आहे ट्रान्सपिरेशन काय आहे, माहिती आहे का? येस. सो ट्रान्सपिरेशन काय आहे? बेसिकली की वॉटर जे आहे प्लांटमधलं
ते त्या प्लांटमधून बाहेर एस्केप करतं इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. वाफेच्या फॉर्ममध्ये किंवा वेपर्सच्या फॉर्ममध्ये जे वॉटर आहे दॅट इज गोइंग टू एस्केप द प्लांट. आणि ते कुठून एस्केप करणार आहे? स्टोमॅटामधून. आणि स्टोमॅटा कुठे असतो मुलांनो? तुमच्या लीव्समध्ये. तुमच्या ग्रीन पार्ट्स मोस्टली लीव्समध्ये स्टोमॅटा असतो. सो दॅट स्टोमॅटामधून वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर इज गोइंग टू एस्केप आउट. याला आपण बोलतो ट्रान्सपिरेशन. हो की नाही? फॉर एक्झाम्पल दिस इज युअर लीफ आणि या लीफच्या सेल्स जे आहेत इट हॅज स्टोमॅटा ना. एक सेकंड. स्टोमॅटा काइंड ऑफ लुक्स लाईक दिस. तर या स्टोमॅटामधून वॉटर in the form of water vapor is going to escape out. आणि ह्यालाच आपण बोलतो काय? Transpiration. This process is known as what? It is known as your transpiration. So या transpiration मधून water in the form of water vapor तर बाहेर निघलं. तर हे कसं काय हेल्प करणार आहे? How is it going to help for the water to move? हे तर वॉटरला एस्केप करवतंय. Let's see how is it going to help. Now plants give out water in the form of water vapor. हे आपण पाहिलं through stomata. These cells control the opening and closing of stomata. कोण? guard cells. जे stomata आहे. For example, yes. हे जे स्टोमॅटाला गार्ड करणार आहेत दीज आर कॉल्ड ॲज युअर गार्ड सेल्स. स्टोमॅटाची ओपनिंग जी आहे त्याला ज्यांनी कव्हर केलंय दीज आर युअर गार्ड सेल्स. आणि हे गार्ड सेल्स काय करतात? हे ओपन आणि क्लोज करतात स्टोमॅटाला. ह्यांच्या हातात आहे की तो स्टोमॅटा ओपन राहील की क्लोज राहील. सो ट्रान्सपिरेशन अकर्स थ्रू स्टोमॅटो हे आपल्याला माहिती आहे. वॉटर इज रिलीव्ड इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द लीव्स हे पण आपल्याला माहिती आहे. ॲज अ रिझल्ट वॉटर लेवल इन द एपिडर्मल सेल लेअर ऑफ द लीफ डिक्रीजेस. आता ट्रान्सपिरेशन कुठे होतं आहे मुलांनो? तुमच्या लीव्समधून होतं आहे. आता जेव्हा वॉटर वेपर वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर जेव्हा एस्केप करणार आहे तेव्हा तुमचं जे एपिडर्मल लेअर आहे, जो आउटर मोस्ट सेल लेअर आहे तुमच्या लीव्समधला, तिथल्या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किंवा वॉटरची अमाऊंट काय झाली? डिक्रीज झाली. नाव वॉटर इज बॉट अप टू द लीव्स थ्रू द झायलेम टू कॉम्पन्सेट द लॉस. आता जसं झायलेमला कळलं की लीव्सचे जे एपिडर्मल लेअर आहे तिथं तर पाण्याची कमतरता आहे, तिथून पाणी इव्हापोरेट होतंय. झायलेम काय करणार? पटकन तिथे पाणी पोचवणार आहे की ॲज सून ॲज पॉसिबल त्याला जमेल. ही इज गोइंग टू मेक शुअर दॅट द एपिडर्मल लेअर गेट्स द वॉटर. सो झायलेम ते लॉस भरून काढायला पाण्याचा तिथे पाणी आणत राहणार आहे. Transpiration helps in absorption of water and minerals and distribution to all parts. आता तुम्ही म्हणताल मग झायलमनी आणलं म्हणून काय झालं? मुलांनो एक डोक्यात घ्या तुम्ही की जसं लीव्समधून वॉटर इव्हापोरेट होत राहणार तसं झायलम जास्त पाणी तिथं आणत राहणार आणि खाली जास्त प्रेशर राहणार की अजून पाणी वर पाहिजे. सो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपिरेशन पूल इथून ट्रान्सपिरेशन होत राहतंय, पाण्याची कमतरता होत राहते, झायलम पोचवत राहतोय. आता जसं पाण्याची कमतरता पाणी वरती चाललंय तसं जे सॉईल आणि सॉईलमध्ये जे वॉटर अँड मिनरल्स आहेत ते रूट सेल्स जास्त ॲब्झॉर्ब करायला बघणार की बापरे वरती पाण्याची कमतरता अजून टाका. सो ट्रान्सपिरेशनल पुल आणि तुमचा रूट प्रेशर हे दोन मेकॅनिझम्सनी, या दोन प्रोसेसेसनी तुमचं वॉटर अख्खं सर्क्युलेट होत राहतं. कुणामध्ये? प्लांटमध्ये. सो दीज टू आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो जर मी तुम्हाला विचारलं किंवा एक्झाममध्ये आलं की प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कोण करतं किंवा कुठले पार्ट्स और व्हॉट आर द कंडक्टिंग वेसल्स दॅट परफॉर्म ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, कुठले असणार आहेत ते दोन? झायलेम अँड फ्लोएम.
झायलेम काय ट्रान्सपोर्ट करणार आहे? वॉटर. फ्लोएम फूड. आणि what are the two mechanism that help in the transportation in your plants? तर बोलायचं काय? रूट प्रेशर आणि ट्रान्सपिरेशनल पुल. सो जे ट्रान्सपिरेशन होतंय ते एक पुल एक्झर्ट करतंय, दॅट इज गोइंग टू हेल्प युअर वॉटर टू कम इन टू द प्लांट फ्रॉम द सॉइल. ठीक आहे. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स किंवा मेकॅनिझम्स ज्याच्यानी तुमचं ट्रान्सपिरेशन होत राहतं. नाव नेक्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्स. आता आपल्याला माहिती आहे की वॉटर झालं झायलमकडून, फूड कोण करणार आहे? फ्लोएम करणार आहे. द फूड प्रोड्युस्ड इन लीव्स इज ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन प्लांट बॉडी. ऑब्व्हियसली सगळ्या सेल्सला ते फूड पोचलं पाहिजे. Excess food except amino acid is stored in roots, fruits and seed. जे एक्सेस फूड आहे ते कशात स्टोअर करतं प्लांट? आता त्याला भेटलंय फूड, त्याच्या दर सेलला फूड पोचलंय. नाव स्टील इट हॅज सम एक्सेस फूड. ते कुठे जाणार? फ्रूट्स, तुमचे सीड्स है ना, एक्सेप्ट युअर अमायनो ॲसिड, बिकॉज अमायनो ॲसिड इज युअर वेस्ट प्रोडक्ट, त्याची गरज लागणार नाही आहे. सो दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. जे लोकेशन चेंज करते, जे ट्रान्सपोर्टेशन होतं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज युअर ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. इट इज कॅरीड आउट इन बोथ अपवर्ड अँड डाउनवर्ड डिरेक्शन बाय द फ्लोएम. जो फ्लोएम आहे तो दोन्ही अपवर्ड आणि डाउनवर्ड डिरेक्शनमध्ये काम करणार आहे. वाय? आता सांगा मुलांनो, फूड कुठे बनतंय? लीव्समध्ये. लीव्स काय खाली असणार आहेत का? नाही. दे आर ॲट द अप्पर सरफेस ना, प्लांटच्या स्टेमला आहेत, ते शूट सिस्टममध्ये आहेत. सो तिथे प्लांट बनलं, तिथं फूड बनलं. बट रूट्सला पण तर त्या फूडची गरज आहे. सो फॉर दॅट रिझन फ्लोएम दोन्ही डिरेक्शनमध्ये काम करतं. सगळीकडे मटेरियल पोचवायचं, फूड मटेरियल पोचवायचं काम कोण करतं? तुमचं फ्लोएम. वेअरएज झायलेमला काय करायचं आहे? खालून पाणी फक्त वरच्या सगळ्या पार्ट्सकडे न्यायचं आहे. पण वरून कुठून पाणी आणायचं आहे का? नो. राईट. सो युअर फ्लोएम वर्क्स इन बोथ डिरेक्शनल अँड झायलम मोस्टली वर्क्स इन युनिडिरेक्शनल. आत्तापर्यंत एवढं लक्षात घ्या. Translocation of material is not simple physical process. It requires energy. हे जे मूवमेंट आहे मटेरियल्स पोचवायचं, इवन युअर झायलम, इवन युअर फ्लोएम, त्याला काय लागणार आहे? एनर्जी. आणि ही एनर्जी कुठून येते? तुमच्या ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट विच इज युअर ATP, right? Whenever food material like sucrose is transported towards a part of plant via phloem, it is with the help of ATP. The water concentration decreases in that part. As a result, water enters the cells by the process of diffusion. Water quantity नेहमी डिक्रीज होते जेव्हा सुक्रोज ट्रान्सपोर्ट होतं. सो त्या कॉम्पन्सेट करायला वॉटर डिक्रीजला जे सेल्स आहेत त्याच्यात डिफ्युजननी वॉटर ट्रॅव्हल अक्रॉस करतं. द प्रेशर ऑन द सेल वॉल इन्क्रीज ड्यू टू द इन्क्रीज इन सेल्युलर कॉन्सन्ट्रेशन. सेल वॉलवरती जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे ते कुणामुळं? दॅट इज ड्यू टू द सेल्युलर कॉन्टेंट. जे सेल्युलर कॉन्टेंट इन्क्रीज होणार तो सेल टर्जिड होत राहणार आणि सेल वॉलवरती एक प्रेशर येत राहणार आहे. ठीक आहे. सो दिस इज युअर फ्लोएम जो तुमचं फूड ट्रान्सपोर्ट करणार आहे. ओके. आता या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, कोण कोण हेल्प करतं. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत एक्सक्रीशन, इवन इन प्लांट्स ऑल्सो इन ॲनिमल्स. सो स्टे ट्यून फॉर युअर नेक्स्ट सेशन. आपण पाहणार आहोत एक्सक्रीशन. थँक्यू.